नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। तुम्ही बघत आहात देशोन्नतीचा प्रहार। परवा संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक राकेश टिकैत यांना देशोन्नतीचे मुख्य संपादक लोकनायक प्रकाश पोहरे यांनी अकोल्यात बोलावून त्यांची सभा घेतली। शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला। हजारो लोकांनी सभेला हजेरी लावली। आता या सभेतून काय धडा घेतलाय त्याबद्दल निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे। मी तर तुमच्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहेच, असं आश्वासन प्रकाश पोहरेंनी शेतकऱ्यांना दिले। केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी राजकीय पक्षाने 2014 ते 19 व 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे तीनही जाहीरनामे जे प्रसिद्ध केले होते त्यामध्ये शेतमालाला स्वामीनाथन आयोगात सांगितल्याप्रमाणे हमी भाव, शेतकरी कर्जमुक्ती हे प्रमुख मुद्दे होते जे सध्या देशभर चर्चिले जात आहेत। 2013 साली विरोधी पक्षात असताना शेतकरी दिंडी काढून पाशा पटेल, देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे इत्यादी लोक सोयाबीनला त्यावेळी जो 4400 रुपये भाव मिळत होता त्याला 6000 रुपये भाव मागत होते आणि कापसाला 6000 भाव असताना 10000 भाव मागत होते। सोयाबीनचे भाव आज 12 वर्षांनंतर 3000 ते 3500 मिळत आहे। 2022 साली जो कापूस 12000 प्रति क्विंटलने विकला होता त्या कापसाचे मागील 3 वर्षांपासून 6 ते 7000 भाव मिळत आहे। तूर आणि अन्य डाळींच्या तसेच तेलबियांच्या भावातील घसरण सुरूच आहे। कांदा टोमॅटोच्या भावाची वाट लागली आहे। टोमॅटो रस्त्यावर फेकले जात आहेत आणि कांद्यांची शेती जाळून नष्ट केली जाते। गेल्या 20 वर्षांपासून शेतकऱ्यांना दिवसा आणि पुरेशा दाबाने वीज मिळत नाही। शेतकरी बँकांचे कर्ज फेडू शकत नाही। शेतकरी कर्जबाजारी झालाय। शेतीला लागणाऱ्या सर्व निविष्ठांचे दर वाढले आहेत। उत्पन्नापेक्षा उत्पादन खर्च अधिक येत असल्यामुळे शेतकरी आज कर्जाखाली दबलाय। परिणामी विदर्भात दररोज 15 शेतकरी आत्महत्या करतायत। प्रकाश पोहरे यांनी या आत्महत्येमागील कारणे समजावून सांगितली आहे आणि सामूहिक चिंतन करायला भाग पाडले। 1965 पर्यंत बँकेत डिपॉझिट ठेवणारा शेतकरी सरकारने सांगितलेल्या हरित क्रांतीच्या मार्गावरून गेल्यामुळे उत्पादन वाढले। त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा वाढला की किमती पडतात आणि मागणीपेक्षा पुरवठा कमी असला की किमती वाढतात। या मागणी पुरवठ्याच्या सूत्रानुसार शेतमालाचे हमी भाव तुलनेत वाढवले नाहीत, मात्र शेतीतील खर्च वाढल्यामुळे शेतकरी तोट्यात गेला। शेतमालाची आयात करून शेतमालाचे भाव जाणून बुजून पाडले जात आहेत। परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला आणि आज आत्महत्या करत आहे। ही परिस्थिती कापूस आणि धान्य उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे। ऊसाला एफआरपी आहे। एफआरपीचे विस्तारित रूप म्हणजे फेअर रेम्युनरेटिव्ह प्राइस, अर्थात परस्परांना रास्त आणि किफायतशीर दर। सोप्या भाषेत साखर कारखान्यांनी ऊसाला दिलेला प्रति टन दर, ऊसाचा एकूण उत्पादन खर्च आणि त्यावरील साधारण 10 ते 10% शेतकऱ्यांना व कारखान्याला नफा गृहीत धरून एफआरपी ठरवला जातो। मे महिन्यात 2025 ते 26 च्या साखर हंगामासाठी ऊसाची रास्त आणि किफायतशीर किंमत 10% उतार्याकरिता 4.41% वाढवून 355 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे। या निर्णयाचा थेट फायदा देशभरातील सुमारे 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाशी संबंधित सुमारे 5 लाख कामगारांना झालाय। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी सरासरी 80 टन ऊस उत्पादन होते। ऊसाला 10% उताराला भाव मिळतो 3.5 ते 4000 रुपये आणि पुढच्या प्रत्येक टक्क्याला पुन्हा 350 रुपये। काही कारखाने 13 ते 14% उतारा काढतात, त्याचे साधारणपणे 1000 रुपये वेगळेच। याचाच अर्थ शेतकऱ्यांना खर्च वजा जाता एकरी 2.5 ते 3 लाख रुपये नफा पदरात पडतो। ऊसाच्या चाऱ्यावर त्याची बायको 4 ते 5 गाई म्हशी पाळून त्याचे दूध दुभते करून संसाराला मदत करते ते वेगळेच। तरीही ते लोक वर्षातून 2 वेळा रस्त्यावर उतरतात। सातत्याने आंदोलने केल्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचे बेणे कारखान्यांकडून मोफत मिळते। कारखाना ऊस कापून आणि वाहतूक सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावरून करतात। कारखाना जे इथेनॉल वीज उत्पादन करतो त्यावर सुद्धा काहीतरी पदरात पाडून घेतो। आज विदेशातून 20 ते 22 रुपये किलोने साखर आयात होऊ शकते, मात्र या साखर लॉबीच्या दबावामुळे साखरेच्या आयातीवर 100% आयात कर लावलेला असल्यामुळे विदेशातून साखर आयात होत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि साखर कारखान्यांना संरक्षण मिळाले आहे। आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती पाहू। 1972 साली नफा शेतकऱ्यांचा तोटा सरकारचा या घोषवाक्याने सुरू केलेल्या कापूस एकाधिकार योजनेचे अधिकारी लोकांनी भ्रष्टाचार करून वाटोळे केले। परिणामी 1994 साली योजना बंद केल्या गेली। तेव्हा आपले विदर्भातील नेते नुसते पाहत राहिले। कापसाच्या आयातीवर केवळ 11% आयात शुल्क होते, ते सुद्धा ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने काढून टाकले। या निर्णयामुळे कापसाचे भाव अजून पडले आहेत। त्यात कापूस उत्पादनावरील खर्च वाढलेला असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत।
2023 मध्ये 42.22 लाख हेक्टर, 2024 मध्ये 40.74 लाख हेक्टर आणि यावर्षी म्हणजेच 2025 साली 25.57 लाख हेक्टर अशी सातत्याने कापूस लागवड कमी होत आहे आणि आत्महत्येचा आकडा वाढत चाललाय। कॉर्पोरेट घराण्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारने आयात शुल्क कमी केल्याने आणि आयातीला मुक्त परवाना दिल्यामुळे गिरण्यांना स्वस्त दरात कापूस आयात करता येतो। म्हणून आता कापूस आणि सोयाबीन उत्पादन करणे म्हणजेच मौत का कुआ झालाय। चालू कापूस हंगामात भारताने 7,830 कोटी रुपयांच्या 27.09 लाख गाठी कापूस आयात केलाय आणि आणखी 15 ते 20 लाख गाठी कापूस आयात होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे देशातील कापूस उत्पादक शेतकरी खल्लास होणार आहे। एकट्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे 2007 ते 2022 या एकूण 15 वर्षात 1,72,000 कोटींचे नुकसान झाले। परिणामी दररोज 15 शेतकरी आत्महत्या करतायत। मात्र कापूस, सोयाबीन आणि धान्य उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरायला तयार नाही। ते वाट कशाची बघतायत हेच समजत नाही। ऊस उत्पादक शेतकरी मात्र नफ्यात असतो तरीही अजून काहीतरी पदरात पाडून घेण्याकरता वर्षातून किमान 2 वेळ रस्त्यावर उतरतो आणि ते सुद्धा आमदार खासदारांना घेऊन। प्रकाश पोरे म्हणतात की ही अक्कल विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये नसल्याने त्यांच्यावर भिक्कार जीवन जगण्याची वेळ येते आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी चारचाकी गाडीने शेतात जातो। तेथील शेतकऱ्यांची परिस्थिती स्वतः जाऊन बघून या। त्यांनी हे समजावताना एक उदाहरणही दिलंय पंजाबच्या शेतकऱ्यांचं। तेथील प्रत्येक शेतकरी श्रीमंत आहे तरीही कसे रस्त्यावर उतरले होते हे तुम्ही पाहिलंच आहे। किमान 13 महिने देशाची राजधानी दिल्ली येथे न भूतो न भविष्यती असे शेतकरी आंदोलन, त्यामध्ये 750 शेतकऱ्यांचे जीव गेले। 5-6 शेतकरी एका मंत्र्यांच्या मुलाने कारखाली चिरडून मारले। शेतकऱ्यांनी बलिदान दिले आणि सरकारला 3 शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यास भाग पाडले। परवा संयुक्त किसान मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक राकेश टिकैत, अजित नवले, अशोक ढवळे, पत्रकार पी साईनाथ, विजय कृष्णन, बच्चू कडू, रविकांत तुपकर, पटियाला पंजाबचे रमिंदर सिंग, गुरमीत सिंग, अर्थतज्ञ विश्वास उडगी यांना प्रकाश पोरे यांनी अकोल्यात बोलावून त्यांची सभा घेतली। शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला। हजारो लोकांनी सभेला हजेरी लावली। शेतकऱ्यांची 61 लाख कोटी रुपयांची कशी लूट करण्यात आली हा विषय समजावून सांगण्यासाठी त्यांनी मुद्दाम राकेश टिकैत आणि इतरांना अकोल्यात बोलावून सभा घेतली। या सभेमध्ये पॉवर पॉइंटद्वारे शेतकऱ्यांची कृषी मालाच्या संदर्भात आजपर्यंत कशी लूट करण्यात आली याचे प्रकाश पोरे यांनी सचित्र सादरीकरण केले। शेतकरी लूट वापसी संदर्भात आणि कर्जमुक्तीचे अर्ज भरून घेऊन ते त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन मागील 4 ते 5 महिन्यांपासून सातत्याने शेतकऱ्यांना जागृत व्हायला सांगतायत आणि लूट वापसी संदर्भात सरकारला आवाहन करतायत। स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतीमालाला भाव देण्याचे आश्वासन सरकार पाळत नाही। जीवनावश्यक वस्तूंचा कायदा वापरून सरकारने शेतकऱ्यांना अक्षरशः लुटले आहे। 61 लाख कोटी रुपयांची जी लूट सरकारने केलेली दिसते आहे ती लूट स्वामीनाथन आयोगाने दिलेले दिशानिर्देश याचा विचार केल्यास 180 लाख कोटी रुपयांची म्हणजेच प्रति हेक्टर 18 लाख रुपयांची असून ही लूट परत मिळवण्याकरिता आणि ही लूट कायमस्वरूपी थांबवण्याकरिता सरकारच्या विरोधात जनहित याचिका दाखल करायची तयारी केली आहे। जनतेला मोफत धान्य व मदत करण्याचे धोरण सरकार राबवत आहे। या धोरणा आणून गरिबांना फारसा लाभ होत नाही, उलट उद्योगपती व कंपन्यांना हा शेतमाल स्वस्तात पुरवण्याचे हे सरकारचे षडयंत्र आहे। सरकार अन्नधान्य फुकटात वाटत असल्याने कामाचे महत्त्व राहिले नाही, मात्र त्यामुळे गरिबांचा आत्मसन्मान संपवून त्यांना लाचार आणि निष्क्रिय केले जाते। तसेच मोफत धान्य देऊन शेतकऱ्यांचे 85 कोटी ग्राहक सरकारने काढून घेतल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी भाव देत नाही। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्रश्नच नाही, कारण मुळात तो कर्ज बाजारीच नाही। उलट शेतकऱ्यांचे लुटलेले पैसे परत करा असे प्रकाश पोरे जाहीरपणे लिहित आणि बोलत असतात। त्यांनी आणखी एक उदाहरण दिले। एका जमान्यामध्ये मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडिस, जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या लोकांच्या एका इशाऱ्यावर सरकारी नोकरदार रस्त्यावर उतरून सरकारला वेठीस धरायचे आणि वेतन आयोगाकरिता आग्रही असायचे। अखेर सरकारला वेतन आयोग कायदा लागू करावा लागला। आज 7वा वेतन आयोग सुरू आहे आणि पुढील वर्षी 8वा वेतन आयोग लावण्याची तयारी सुरू आहे। या वेतन आयोगावर आज 1,56,000 कोटी रुपये केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उभे केले जातात। एखाद्या व्यक्तीचा सरकारी नोकरीतून निवृत्त होतानाचा पगार 2 लाख असेल तर त्याचे निवृत्तीनंतरचे निवृत्ती वेतन हे 1 लाख रुपये होते। जुन्या पेन्शन स्कीम नुसार निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या बायकोला ते जिवंत असेपर्यंत हे पेन्शन दिलं जातं। महागाई भत्ता तो वेगळाच। या सगळ्यातून शेतकऱ्यांनी शिकायला पाहिजे। पंजाब आणि आपल्याच राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांप्रमाणे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पेटून उठायला कुणी अडवले? मूल रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही।
तेव्हा शेतकऱ्यांनो आक्रोश कराल, रस्त्यावर याल तरच भले होईल, अन्यथा असेच आत्महत्या करीत राहाल, असे कळकळीचे आवाहन प्रकाश पोहरे यांनी देशोन्नतीच्या प्रहारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केलंय।